कशी ताजी ताजी कणसं खायला भेटतात की नाही? शेतकऱ्याचं कसं आहे, ताजी ताजी कणसं खायला भेटतात आणि बाजारातून 2 दिवसाची शिळी. ही पहा आमची मका सिरपण, त्याची कणसे पहा. बघा किती छान मका आलेली आहे. आणि एक 15 दिवसांनी आता मकाचे कणसे काढायलाच येतील, कारण झालेलीच आहे तेवढी मकाची कणसं मोठ्या मोठ्याने. झाडाला पहा मस्त पालवी फुललीत, चैत्र पालवी मस्तपैकी. आणि ही आमची बघा 3 महिन्याच्या अगोदर मका लावलेली होती आणि आता अजून एक तरी 10-12 दिवस लागतीलच मका काढायला. पण किती सुंदर आली पहा मका आमची. अजून आता एक पाणी चालले, अजून एक पाणी दिलं की मका आलीच आमची काढायला. पहा आता मकाला पाणी चाललेलं आहे, अजून 2-3 तरी पाणी द्यावं लागतील, तेव्हा मकाची कणसं अजून मोठ्याली होती. आमच्याकडे पाणी कसं आहे. इकडं मका आहे आणि इकडं गहू काढायला आलाय बघा. 1 हप्त्यात तर काढायलाच येतो आता आमचा गहू. काळू काळू काय पाहतो गावामध्ये, काय दिसलं तुला? दाना आली असतील ना? आले 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 आले. यार 2-3 पाणी बसलं. एक घास खाते आता. मस्त वाटतं गोड गोड. पाक किती गोड लागतंय ते. काय बंद का तिकडं नाही चांगलं दिसत. कशी ताजी ताजी कणसं खायला भेटतात की नाही? शेतकऱ्याचं कसं आहे, ताजी ताजी कणसं खायला भेटतात आणि बाजारातून 2 दिवसाची शिळी.
तुला खायचं? चल आमच्या काळूला पण खायचं. काळू तुला खायचं? काळू जर तुला कणीस खायचं? घे. खायचं? अरे काळू, काळू नको म्हणते. काळूला नाही आवडत कणीस. बघा, कणीस खाऊन पूर्ण फिनिश करून टाकलं मी. आता घरी न्यायचे आणि मस्त चुलीवर भाजायचे.